निष्ठावंतांना डावलले गेलं, निष्ठावंतांनी आपली गाराणी मांडली, अक्षरशः रडून गाराणी मांडली. आपण काय सांगाल? नाही बघा, ही वस्तुस्थिती पण आम्ही स्वीकारतो, परंतु शेवटी राजकीय जीवनामध्ये प्रत्येक पक्ष आपला उमेदवार निवडून कसा येईल, आपलं संख्याबळ कसं वाढेल, या दृष्टिकोनातनं काही छोट्या मोठ्या स्थानिक पातळीवर तडजोडी होतात. शिवसेनेच्या कडनं त्यातल्या त्यात अगदी 2-5 ठिकाणी झालं असेल, मी काही नाही बोलत नाही, परंतु जे तत्व प्रणाली आहे त्याला कुठेही तडजोड न करता त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे. आता काही ठिकाणी जागा एक आहे, इच्छुक 10 आहेत, तर कोणतरी एका उमेदवाराला मिळते आणि मग प्राप्त परिस्थिती बघून त्या ठिकाणी काही निर्णय करावे लागतात. परंतु ज्या शिवसैनिकांनी कार्य केलेलं आहे त्यांना संधी दुर्दैवाने देता आलेली नाही. त्यांनाही तेवढं सन्मानाची वागणूक येणाऱ्या काळामध्ये दिली जाईल. आणि आपण बघितलं असेल की जवळपास 90% जास्ती 95% शिवसैनिकांनी माघार घेतली आणि ते कामाला पण लागलेले आहेत. एक कुटुंब असतं आणि त्यातल्या त्यात शिवसेना एक संवेदनशील कुटुंब असतं आणि म्हणून त्यांचा अधिकार पण त्या ठिकाणी असतो, परंतु त्यांनी पण ते समजून घेतलेलं आहे आणि त्या ठिकाणी प्रचाराला सुरुवात पण केलेली आहे. मालेगाव देखील आपल्या समोर आहे, भाजप असेल आणि तुमचं सूचना असेल. आपल्याला सर्वांना माहिती आहे, मालेगावकरांना माहिती आहे, नाशिककरांना माहिती आहे, युतीच्या संदर्भामध्ये अगदी शेवटपर्यंत त्या ठिकाणी प्रयत्न केले गेले, परंतु दुर्दैवाने युती होऊ शकलेली नाही. अगदी फॉर्म भरण्याच्या दिवशी पहाटेपर्यंत चर्चा चालू राहिल्या आणि शेवटच्या क्षणाला युती होणार नाही असं त्या ठिकाणी दिसलं. आणि म्हणून ठीक आहे, राजकारणामध्ये या गोष्टी चालत असतात आणि म्हणून मैत्रीपूर्ण लढती त्या ठिकाणी होतील. मला विश्वास आहे की जनता जनार्दन धनुष्यबाणाला आशीर्वाद देईल. निश्चितपणे आपल्याला माहिती आहे की मालेगाव महानगरपालिका क्षेत्रामध्ये जरी 85 जागा असल्या तरी पण काही सर्व सामाजिक राजकीय परिस्थिती पाहता काही मर्यादित जागेंवर त्या ठिकाणी शिवसेना निवडणूक लढवते आहे आणि म्हणून साधारणपणे 20 पेक्षा जास्त जागेंवर शिवसेनेच्या धनुष्यबाणाचा विजय होईल आणि नाशिक महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकेल. काय प्लॅनिंग आहे? निश्चितपणे मालेगावच्या काही प्रभागांचं, म्हणजे हे तर दैवताचं क्षेत्र आहे, इथे फार राजकीय बोलणं उचित नाही, परंतु काही प्रभागांचा शुभारंभ नारळ वाढवून त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि मला विश्वास आहे की मालेगाव असेल, नाशिक असेल, या ठिकाणी धनुष्यबाण आणि शिवसेनेचा भगवा फडकेल. वाटतं की खंडेराव महाराजांना पण दैवताला माहिती आहे, पाठीमागच्या काळामध्ये केलेली माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून कामं असतील, स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केलेलं जीवाचं रान जनतेच्यासाठी असेल, हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे आशीर्वाद, छत्रपती शिवाजी महाराजांचे आशीर्वाद, भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले साहेबांचे आशीर्वाद, या सर्व महानुभावांच्या आशीर्वादाने धनुष्यबाणाचा विजय होईल. मालेगाव सांगितलेले आहे की त्या पद्धतीने घडामोडी घडत गेल्या, काही निर्णय आपल्याला करावे लागलेले आहेत आणि मला विश्वास आहे जेवढेही शिवसेनेचे उमेदवार दिलेले आहेत ते 100% निवडून येतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.